तर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी व्हिजन कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। यावेळी आपल्या भाषणात बोलताना मालवणात कोसळलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून त्यांनी खडेबोल सुनावलेत। समुद्रात छत्रपती शिवरायांचे पुतळे बांधण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले नीट करा असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला। मागे तो एक विषय काढला होता, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय। त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत। पुतळे खूप आहेत, भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये लागतील। त्या 20 ते 25 हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत हे किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा। भविष्यातल्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत का महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे? पण आम्हाला देणं घेणंच नाही ना त्या गोष्टींशी। आणखी इतरही घडामोडी आपण पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।